18व्या वर्षी मुलगी कॉलेजमध्ये पाऊल टाकते. तिच्याकडे नातेसंबंध, पर्याय, आकर्षण सगळं असतं. पण त्या वयातल्या मुलाकडे काय असतं? शून्य आणि शून्यातून सुरुवात. 25व्या वर्षी मुलगी स्टेबिलिटीचा विचार करते आणि 25व्या वर्षी मुलगा अजूनही धडपडतोय, कधी नोकरी मिळवण्यासाठी तर कधी व्यवसाय उभा करण्यासाठी. 30व्या वर्षी स्त्रिया जरा शांत होतात. जबाबदाऱ्या, कुटुंब, आयुष्याचे निर्णय या सगळ्या गोष्टी तिची गती कमी करतात. पण पुरुष, हाच काळ असतो जेव्हा पुरुष झेप घेण्यासाठी सज्ज असतो. आयुष्याच्या या टप्प्यात मुलगा आपली खरी ओळख घडवतो. पैसा, स्थान, आपली व्हॅल्यू निर्माण करतो. शाळेत बघितलंय ना, टॉपर मुलगी लगेच ओळखली जाते, पण शांत बसलेला मुलगा पुढे काही मोठं करून दाखवतो. समाजात सुद्धा बघा, बिझनेस निर्माण करणारा व्यक्ती खूप खडतर प्रवासातून येतो आणि आपली ओळख निर्माण करतो. मुलगा आहेस, लक्षात ठेव. स्त्री जन्मताच मूल्य घेऊन येते, तिला ते जपावं लागतं. पण पुरुषाला स्वतःचं मूल्य घडवावं लागतं. लक्षात ठेव, जर आज मेहनत नाही केली तर उद्या तुझं नाव कुठेच नसेल. निसर्गाचे नियम आहेत हे. म्हणून आजपासून स्वतःवरती गुंतवणूक करायला सुरुवात करा. कारण तुझं खरं आयुष्य 30व्या वर्षी सुरू होतं. आणि तुला खरंच असं वाटत असेल मी सांगितलेल्या गोष्टीचा फायदा तुझ्या लाईफमध्ये होऊ शकतो, तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नको.